चलेगी, दादागिरी नहीं चलेगी। घरपट्टी वाढवणाऱ्या नगरपालिकेचा धिक्कार असो। पालिका प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय। पालिका प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय। पालिका प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय। कुंभकर्णी झोपेतून नागरिकांना त्रास देणाऱ्या महापालिका प्रशासनाचा कशाला मुद्दाम करता सर? बोलतो का आम्ही तुमच्या वेळेस बोलतो का? जास्त डोक्यात नका जाऊ रे, वरती हात कमी जास्त खाली गेलं रे जरा. सगळ्यात वाईट जो कमर्शियल छोट्या उद्योजकांसाठी दारू महानगरपालिका विनंती आहे जाऊ तुमची वाढ लागली आहे घेऊ कारण विविध गणपत्या लावल्या तुमच्याकडे 20 वर्षामध्ये डिव्हिजन ऑफ रेकॉर्ड्स नाही. कोणत्या घराला किती आकारणी करावी तुम्ही इथे बसून आकारणी करतात. तुमच्याकडे मापदंड नाही, मोजमाप नाही, अत्यंत बेधुंद कारभार विनंती आहे की आपण महोदयांना आल्याबरोबर सांगा की या मानवी घरपट्टीला तात्काळ स्थगिती द्या. डेलिगेशन तुम्ही आणलं नाही. दुसरा मुद्दा असा आहे, प्रशासन ठरवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करतो आहे. 2014ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता होती
ज्या वेळेला ठराव झाला असे दिशाभूल करण्याचं काम प्रशासकीय अधिकारी जनतेला करतात. ठरवून जर तुम्ही एखाद्या पक्षाची सुपारी घेऊन पक्षाला बदनाम करणार असाल तर आम्ही प्रशासनाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. 2014ला जो ठराव पास झाला होता तो 24ला अंमलबजावणी का केली? 10 वर्ष प्रशासन झोपलेलं होतं का? मग का तुम्ही कुठल्या तरी पक्षाची हात मिळवणी करून राष्ट्रीय पक्षाला बदनाम करताय? हे षडयंत्र आहे का? याची देखील आम्हाला वरिष्ठांकडे तक्रार करावी लागेल. त्यामुळे आपण तातडीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नेत्यांची बदनामी थांबवावी. त्यासोबतच या रावसाहेब मोबाईल खाली समोर धुळे महानगरपालिका प्रशासन हे कुंभकर्ण झोपेत आहे. प्रशासकीय अधिकारी आयुक्त शहरामध्ये फिरायला तयार नाही. अतिशय 600 पट घरभाडीवाढी या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. ज्या गोरगरिबाला 600 रुपये होते त्याला 6000 रुपये येत आहेत. ज्याला 6000 यायचे त्याला 60,000 येत आहे. ज्याला 60,000 रुपये यायचे त्याला 6 लाख रुपये घरपट्टी येते. या शहरामध्ये सुविधा नावाचा प्रकार नाही. रोज गढूळ पाणी या नगरपालिकेकडनं येत आहे. गाडीचं साम्राज्य शहरामध्ये झालेलं आहे. त्यामुळे अतिशय आरोग्याचा प्रश्न गंभीर उपस्थित झालेला आहे. खड्ड्यांमुळे अनेक लोक आज कमरेने दुखत आहेत, पाण्याने तुटत आहेत. अशा भयंकर परिस्थितीमध्ये आयुक्तांना शहराची काही पडलेली नाही आहे. आता मला माहिती मिळाली फेसबुकवरून आयुक्त आता भूतानला फिरून आले. जर आयुक्तांनी भूतानचा दौरा केला असेल तर भूतान किती स्वच्छ आहे हे आयुक्तांनी स्वतः डोळ्याने बघितलेलं आहे. त्या अनुषंगाने जर आयुक्तांनी आज अंमलबजावणी केली तर शहराचं नक्की भलं होईल. शासनाकडून भरघोस निधी पालिकेला पाठवला गेलेला आहे. पण प्रशासन हे विरोधी पक्षाची हात मिळवणी करून शासनाला बदनाम करण्याचं काम करत आहे. अशा प्रशासनाला आम्ही जागा करण्यासाठी आलो आहे. प्रशासन हे कुंभकर्ण झोपेत आहे. म्हणून त्यामुळे आम्ही या ठिकाणी कुंभकर्णाला आणलेलं आहे की कुंभकर्ण तू जागा हो. कुंभकर्णाचं झोप आहे उठवण्यासाठी 6 महिने लागतात. आता आम्ही हे पहिलं आंदोलन केलं. असे अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न धुळे शहरातल्या नागरिकांचे आहेत आणि रोज 15 दिवसात आयुक्तांना उठवण्याचा प्रयत्न करू. आयुक्तांनी जर घरपट्टी कमी नाही केली आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांच्याकडे 2 दिवसाच्या आत मिटिंग लावू. आयुक्तांची आम्ही खेळला सगळ्याच्या फाईल त्यांच्या हातात घेऊ आणि धुळे शहरातील जनतेला वाढीव घरमुक्त केल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राहणार नाही असं सगळ्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आश्वासन देतो. आणि ह्या आंदोलनाला सर्वात जास्त शहरातले लोक सहभागी आहेत. शहरातलं स्वयंपूर्ती लोक आलेले आहेत. सोशल मीडिया जर आपण 2 दिवसाचा बघितला तर शहरातल्या सर्वसामान्य मान्यवरांनी नागरिकांनी अतिशय तीव्र प्रतिक्रिया ह्याच्यावर दिलेल्या आहेत की जेणेकरून ह्या नगरपालिकेला कुठल्याही परिस्थितीत आपण धडा शिकवला पाहिजे. घरपट्टी ही मुंबईच्या महानगरपालिकेशी लावलेली आहे. वास्तव बघितलं मुंबई महानगरपालिका अ वर्ग आहे, आपली महानगरपालिका क वर्ग आहे. मुंबईच्या कुठल्याही सुविधा धुळे शहरामध्ये नसताना मुंबईच्या धर्तीवर घरपट्टी लावणं, लोकांना वेठीस धरणं, गोरगरिबांना उद्ध्वस्त करणं. आपल्या शहरामध्ये मुळात रोजगार नाही, तरुणांच्या हाताला काम नाही, गरीब मनुष्य कुठेतरी मजुरी करून पोट भरतोय. अशा परिस्थितीमध्ये ही वाढीव घरपट्टी त्याला जीवघाणी झालेली आहे. त्याचा जीव जाऊ नये, त्याला जीवन जगता यावं यासाठी जिव्हाळ्याचा प्रश्न घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज रस्त्यावर उतरलेला आहे. आणि यात 100% शासनाच्या वतीने इथे न्याय मिळू आणि धुळे प्रशासनाला आम्ही धडा शिकवणार. तात्या, ही जी वाढीव घरपट्टी आहे ही राष्ट्रवादीच्या काळात वाढलेली आहे. 2015 मध्ये त्यावेळेला राष्ट्रवादीचे महापौर होते. 2015 राष्ट्रवादीचे महापौर कोण होते ते मला माहीत नाही. पण आता आमची अजितदादा पवारांची राष्ट्रवादी आहे. अजितदादांच्या पवारांच्या राष्ट्रवादीला बाहेर पडून 1 वर्ष झालं आहे. त्याच्यामुळे आमची सत्ता या ठिकाणी न होती असं मी तुम्हाला आवर्जून सांगतो. पण अजितदादा लोक आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे त्यावेळेला सभापती म्हणून कैलास चौधरी हे त्यावेळेला ठराव नगरसेवकांनी मांडला असेल, प्रशासनाने चुकीची नोंद घेतली असेल तर आम्ही त्या ठिकाणी आज जर आपण बघणार तर तुम्ही जर तुमच्या घरी जर घरपट्टी येत असेल तर घरपट्टी नीट बघा. त्याच्यात काही शिक्षण कर, काही महाशिक्षण कर. आमचा फरक काय तुम्ही समजून घ्या की जो जळगाव आहे किंवा नाशिक आहे हे आपल्यापेक्षा समजा आज अपग्रेड महानगरपालिका आहे तर तिथला रेट आणि आमचा रेट हा फरक काय आपल्याकडे हे आमच्या बेसिक हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे. 2015चा ठराव अंमलबजावणी 2024ला 10 वर्षाचा गॅप आहे. मागच्या 10 वर्ष प्रशासन झोपलं होतं का?
15ची अंमलबजावणी 24ला कशी, मग 24ला नवीन महानगरपालिका तुमचे आली. नेते वरती बसलेले आहेत, ते घरपट्टी कमी करू शकतात ना, तुम्ही त्यांच्याकडे का जात नाही? आम्ही कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादी पक्षाकडून सोनारजी जो प्रश्न विचारलाय, नगरपालिका महानगरपालिकेच्या प्रशासनामार्फत जो तुलनात्मक रेट आहे, जो बेसिक रेट आहे, तो महाराष्ट्रामध्ये जळगाव असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, अमरावती असेल, या नगरपालिकेमध्ये हा जो पर स्क्वेअर मीटर जो रेट लावलेला आहे तो कमी आहे. त्या तुलनेत धुळे नगरपालिकेने RCC बांधकामासाठी ए झोनमध्ये 22 रुपये स्क्वेअर मीटर, बीमध्ये 17 रुपये आणि सीमध्ये 14 रुपये हा जो रेट लावलेला आहे, मुळात हा रेट अत्यंत गरीब माणसावर त्याच्या तिजोरीवर तुम्ही तुमच्या नेत्यांकडनं कमी करून घ्या ना. 100% त्याच्यासाठी हे पहिलं पाऊल आहे. हे पहिलं पाऊल आहे. आम्ही आज मंडपाला विचारणा करू की हा ठराव तुम्ही पारित केला आहे, तुम्ही करता किंवा नाही. जर तुम्ही करणार नसाल तर आम्ही राज्य सरकारकडे जाऊन या महायुतीच्या सरकारकडून या गावातल्या गरीब माणसाला न्याय देण्याची आमची भूमिका असते. किरण नाना त्यावेळेला होते राष्ट्रवादीचे अध्यक्ष, तुम्ही सांगा त्याबद्दल काय म्हणायचं? 2015ला राष्ट्रवादीने वाढवले. ज्यावेळेस आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यावेळेस हा ठराव झाला किंवा काय याबद्दलची मला पूर्णतः माहिती नाही. मी जय श्रीराम होते त्यावेळेला महापौर. जिल्ह्याचा अध्यक्ष, शहराचे अध्यक्ष कोण होते याची कल्पना मला आता नाही.